आणि मी रात्रीच्या 3 वाजता भेल खातोय. हे खतरनाक गाणं आहे काकण. डायरेक्ट ते बोलतात ना, काळजात वार करणारं गाणं. जर तुम्ही मागे बघू शकतास तिका ना अवन बोलतात. माका माहिती आहे, तुमका माहिती आहे, तरी पण मी दाखवते. कारण काय म्हणताच गावाला बरे असास ना. तर मी कोकणी इंजिनियर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज डायरेक्ट ना नाईट शिफ्ट माझी चालू होती. म्हटलं तुमका पण दाखवूया माझी नाईट शिफ्ट कशी असता. कॉर्पोरेटमधली नाईट शिफ्ट तुमका कशी असता. आणि मी यूट्यूबवर पण व्हिडिओ बघितले वगैरे नाईट शिफ्ट वगैरेचे. जास्त काय अवेलेबल नव्हते, म्हणून म्हटलं ह्या कॉन्टेंटची थोडीशी कमी आहे, म्हणून आपणच पूर्ण करूया ती कमी. तर बघूया आज कॉर्पोरेटमधली नाईट शिफ्टचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुमका कसं वाटतं. आणि तुमका पण काहीतरी नवीन भेटत की बाबा हे नाईट शिफ्टवाले रात्रीचे जातात, पण नक्की जाऊन करतात तरी काय करतात तिकडे जाऊन. तर आज तुमका या व्हिडिओमध्ये बघू भेटणार आहे. आणि डब्बो वगैरे आणलेलं आहे. डब्बो थंड झालो असत, तो आता गरम करून घेऊया आणि जेवण वगैरे करूया. तर चला सगळ्यात पहिलं आता ना डब्बो गरम करूया. चला आता ना किचनमध्ये आलं आहे. तर सगळ्यात पहिले ना जर तुम्ही मागे बघू शकतास तिका ना अवन बोलतात. माका माहिती आहे, तुमका माहिती आहे, तरी पण मी दाखवते. कारण की आजकाल ना काय पण म्हणजे मी असं उभो आहे तरी पण तुम्ही मागा बघता असं. म्हणजे काय पण कॉन्टेंट आवडता लोकांका, म्हणून मी काय पण कॉन्टेंट दाखवते. तर आता ह्या अवन मी चालू केलंय आणि एक ही प्लेट घेतलंय. तर आता बघूया ह्या डब्यात मम्मीने काय दिलं नाही. स्टीलच्या डब्यात. ओ माय गॉड, मम्मीन भाकरी दिला नाही आपल्या आवशीन. आणि भाजी कसली दिला ना चेक करूया आपण. एक नंबर रे, चण्याची उसळ आणि भाकरी. काय मस्त जेवण आहे आजचा. तर सगळ्यात पहिला ना या गरम करून घेऊया आणि आपल्या इथं टेबलवर जाऊन मस्तपैकी खाऊया. आता ना ह्याच्या आतमध्ये मी भाजी टाकलंय. म्हणजे ह्या अवन ना मी जेव्हा ऑफिसमध्ये आले ना तेव्हा मग घंटा काय वापरू घ्यायचा नाही. आता पण काय येत नाही, तरी पण ना ह्या इकडे ह्या दिसत आहे ना ऑटो रिहेट तेवढंच येतं. मग हे असं ऑटो दाबायचा आणि हे स्टार्ट करायचा. मग वरती तकडे ना 1 मिनटा तो टायमर सुरू होता. तर म्हणजे असा खडप खुडबुड म्हणजे असा खुडबुड काहीतरी आतमध्ये आवाज येता. आणि 1 मिनटात आपला जेवण गरम होता. म्हणजे 1 मिनटं पण भरपूर झाला. 30 सेकंडमध्येच जवळपास आपला नॉर्मल घरी जे आपण गरम करून खातो ना तेवढा आपला होऊन जाता गरम. म्हणजे आतापर्यंत ना नॉर्मल 30 सेकंड झालेत ना गरम झाला असत. चला आता काढूया. कारण की एवढं ह्यामध्येच ह्या असं स्टॉप दाबायचा आणि ओपन करायचा. ह्या बघा बघू शकतास मस्तपैकी आपली चण्याची उसळ गरम झाले. आता डायरेक्ट ना आपल्या डेस्कवर जाऊया आणि खाऊया. सो चला आता गरमागरम आपला जेवण रेडी आहे आणि आता डेस्कवर आणलं आहे आम्ही. आता मस्तपैकी ना जेवूया. पण जेवच्या आधी ना काय आधी चेक करूया काय मेल्स वगैरे आलेत काय, किंवा काय अपडेट वगैरे नवीन काय काय. नंतर डबो खाप सुरुवात करूया आपण.
सो फायनल मित्रांनो सर्व म्हणजे चेक करून झालेलं आहे. सो आता मस्तपैकी डब्बो खाऊया आपण. आणि आता किती वाजलेत? 11:30 झालेत, 11:30. हां म्हणजे आज थोडं लेटच झालो ना, तर नॉर्मली ना 11पर्यंत मी डब्बो खातो आहे. नाईट शिफ्ट असली ना तर 11पर्यंत खातो आहे. आज जरा व्हिडिओ बनवायच्या नादात अर्धा तास लेट झालो. चला मग जेवून तुमका भेटतोय मी. आता वाजलेत 1 वाजले आणि अजून आपली नाईट शिफ्ट संपायला अजून किती तास बाकी आहेत? 6 तास बाकी आहेत. सो 6 तास अजून आपल्याला काम करायचं आहे. सो मित्रांनो रात्रीचे ना आता 3 वाजलेत आणि मी रात्रीच्या 3 वाजता भेल खातो आहे. म्हणजे रात्रीचं ना तुम्ही म्हणजे जागला असाल कधी, म्हणजे गणपती वगैरेला आपण नाईट मारतो तेव्हा मध्ये थोडीशी अशी नॉर्मल अशी भूक लागते, म्हणून सुका खाऊ वगैरे मी घेऊन येतो नाईट शिफ्टला. सो भेल आणलेली आज. सो भेल खाऊया. आणि आता 3 वाजलेत आणि अजून आपल्याला ना ते 3 ना 4 तास बाकी आहेत आपली शिफ्ट संपायला. तर ना आता सकाळचे 4 वाजलेत आणि परत एकदा छोटासा ब्रेक घेतलेला आहे 10-15 मिनटाचा. आणि नॉर्मल इंस्टाग्राम आपलं पेज बघत होते. त्यात मी एका व्हिडिओत मजाक मस्तीमध्ये टाईमपासमध्ये बोललेलं आहे की खाली ज्या कमेंट करशाल त्यावर मी गाणं बोलेन असं काहीतरी. आणि त्यात एका आपल्या फॉलोअरनी कमेंट केली आहे की काकण हे सॉन्ग मला ऐकायचं आहे. म्हणजे काकण सॉन्ग काय होता कसा होता माका नाही माहीत, पण जेव्हा मी यूट्यूब का बघितलं आहे ना, पण भाई खतरनाक गाणं आहे काकण. डायरेक्ट ते बोलतात ना काळजात वार करणारा गाणं. त्या गाणं ऐकून ना मी अख्खो पिक्चर पण बघितला आहे तो. तर मग म्हटलं की आपल्या जे फॉलोअर्स आहेत त्यांनी जे कमेंट केली आहे त्यांची इच्छा आपण पूर्ण करूया नाईट शिफ्टमध्ये. आणि थोडंसं काहीतरी युनिक कॉन्टेंट भेटेल आणि नवीन काहीतरी माझं एक्सपिरियन्स मागा भेटत. आणि आयुष्यात कधीच गाणं नाही बोललं आहे ना. मोठं सिंगर आहे मी ना, म्हणजे भजनी बुवा आहे. पहिल्यांदा म्हणजे काहीतरी कमेंट आली आहे चांगली, म्हटलं फॉलोअर्स एवढे आपल्या मनावर घेतात की कमेंट करतात जर आपला ब्लॉगमध्ये बोलता. म्हटलं आपण पण जरासं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देऊया, म्हणजे इच्छा आपल्या फॉलोअर्सच्या कंप्लीट करूया. तर छोटंसं एक म्हणजे ट्राय करते काकण सॉन्ग बोलूचो. तर बघूया माका जमता की नाही. आणि ताल सूर मधी बिघडलो, आवाज एवढं पण सारेगमपधनिसा लेवलचं नाही, इंडियन आयडॉल लेवलचं नाही, पण ठीक आहे भाई, काहीतरी नवीन एक्सपिरियन्स माका भेटत. तर चला ट्राय करूया. म्हणजे बॅकग्राऊंड फीलसाठी ना लॅपटॉपवर गाणं लावलं आहे. आवाज येत असत की नाही माहीत नाही, पण ठीक आहे. जगण्याची आशा या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना, सपनांचे रंग मी तुझ्यात दंग, उरी बाकी काय
तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कानल्या मनाचा पाळणा करून बांधून घे जरा झुला डोळ्यात तूच साजनी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या विना उरे अर्थ जीवना तू जळवे तुझ्या हसूने कणकण अन चंद्र हे हातीचे काकण. भाई माका खराच नाही माहीत मी कसा गाणं बोललं आहे, कसा म्हणजे आवाज आहे माझो, पहिल्यांदा गाणं बोलते काहीतरी. कसा वाटला गाणं सांगा कमेंटमध्ये. आणि नंतर मी व्हिडिओ एडिट करताना बघेन की माझं पण आवाज कसं राहतो. तर कसं वाटलो म्हणजे छोटंसं म्हणजे आपल्या फॉलोअरच्या इच्छा आपण पूर्ण करत असतो. तशीच असंच एक टाईमपास आणि एक कॉन्टेंट पण भेटलो आपल्या ह्या चालू ब्लॉगमध्ये. तर बघूया आता आपल्याकडे फक्त 3 तास उरलेत आपली शिफ्ट संपायला. तर परत आपल्या कामाक लागतं आहे मी. आणि म्हणजे माझा जो काम करूचा पॅटर्न आहे ना तो भाई वेगळाच आहे. म्हणजे कुठं पण तुम्ही कामाक जात असाल जास्त लोड नका घेत जाऊ. कारण की कसं आहे आपली कंपनी नाही आहे ती, आपल्या पप्पांची पण कंपनी नाही आहे ती. एक CEO कंपनीचं असता तो आपल्या सॅलरी देता. तर जेवढी सॅलरी असता तेवढा गपचूप काम करायचा, जास्त डोक्यात लोड नाही घ्यायचा, चिल मारायचा. शेवटचे आपले 3 तास शिफ्टचे उरलेत. सो व्हिडिओ कसं होता तो सांगा. बाकी चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो येवा कॉफी पिऊ. आणि सकाळच्या आताचे ना 6 वाजलेत. 6 पण नाही 6:15 झालेत, 6:15 झालेत. आणि चला मग आता 7 वाजता आपली शिफ्ट संपेल. जो कोणी नेक्स्ट शिफ्टमधला असेल त्याला सर्व जो कारोबार हा रात्रीचो 9 तासाचो तो त्याका हँडओव्हर देऊया, त्याच्या हातात देऊया. नंतरचा सगळा तो बघणार. तर आता मस्त कॉफी पिऊया. एक नंबरची ना 65 कॉफी आहे. पण काय ऑप्शन नाही, त्यापेक्षा हीच आपण कॉफी पिऊया, आपली 65वाली कॉफी. चला आता आपला सगळा जेवढा काम आहे तर आपण आता सगळा क्लोज करूया. आणि जो कोणी येत 7 वाजता त्याच्या हवाले सगळं करूया आणि आपण घरी जाऊया. तो फायनली मित्रांनो अशा प्रकारे 7 वाजलेले आहेत. म्हणजे आपली जी 9 तासाची नाईट शिफ्ट होती ती आता संपलेली आहे. आणि आपले हे बघा फर्स्ट शिफ्टवाले हर्षल दादा आलेले आहेत. सो ह्यांना आपण हँडओव्हर देऊया. हँडओव्हर झालेलं आहे. म्हणजे जेवढं आपण काम होतं पेंडिंग आणि जे काय काम केलं मी ते सगळं हँडओव्हर आपल्या हर्षल दादांना दिलेलं आहे. आणि आपण आता जाऊया निवांत झोपायला घरी, कारण की मरणाची झोप आली. सो आपला म्हणजे नाईट शिफ्टचा ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगा. आणि अजून काय काय एंटरटेनमेंट मी नाईट शिफ्टमध्ये करायला पाहिजे ते पण सांगा. म्हणजे एक ज्या फॉलोअर्सनी एक कमेंट केलेली ते मी एक सॉन्ग बोललेलो काकांचं, ते सॉन्ग कसं झालं ते पण सांगा कमेंटमध्ये. तर चला मग मी पण झोपतो आणि तुम्ही कामाक जावा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.